नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मागच्या भागामध्ये आपण शंकर पाटलांचं भेटीगाठी हे पुस्तक संपवलेलं आहे. त्याला तुमचा उदंड प्रतिसाद मिळाला, त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 आभार. आणि त्यानंतरच मी एक चॅनलवर कम्युनिटी पोस्टमध्ये तुमची मतं मागवली होती की तुम्हाला भयकथा ऐकायला आवडतील का, आणि त्याला तुम्ही छान हो म्हणून प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे आजपासून मी तुमच्यासमोर भयकथा घेऊन येणार आहे. नारायण धारप यांच्या पुस्तकातल्या आपण कथा वाचणार आहोत. त्यांच्या या पुस्तकाचं नाव आहे तळघर. आपण नारायण धारप यांच्याविषयी थोडंसं ऐकूयात. त्यांच्या या पुस्तकातील प्रकाशकीय लिखाणामध्ये लिहिलेल्या एक 2-4 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवते. नारायण धारप हे नाव युवा वाचकांना नवीन असले तरीही आपल्या भयचकित करणाऱ्या लेखनाने मराठी साहित्य विश्वाचा एक काळ त्यांनी गाजवला होता. कथानकात पुढे काय होणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे इतकेच नाही तर त्या वातावरणाचा एक भाग बनविण्याचे कसब ज्या काही लेखकांना साध्य झाले त्यांपैकी नारायण धारप एक आहेत. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. स्वतःचे कल्पनाविश्व विस्तारण्याचे जे समाधान वाचनातून मिळते ते दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय कथा, कादंबऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. या वाचकांची बौद्धिक भूक भागविण्यासाठी नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य पुन्हा नव्याने प्रकाशित करण्याचा आम्ही निर्णय घेतला. हे पुस्तक पुन्हा नव्याने प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातील पहिली कथा आपण आज ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे अघोरी कावा. कथेमध्ये काय होणार आहे हे मी अजिबातच तुम्हाला सांगणार नाही, कारण या रहस्यमय कथा आहेत. त्यामुळे ऐकूयात आपण अघोरी कावा. लग्न होऊन ती गावाकडच्या या अजस्त्र वाड्यात प्रथम आली होती तेव्हा ती बुजली होती. शहरातल्या टिचभर खोल्यांच्या ब्लॉकमध्ये ती लहानाची मोठी झाली होती. हा चौसोपी 3 मजली वाडा आणि त्यातल्या अवाढव्य खोल्या. तिला त्यात कोटच्या कोटे हरवून गेल्यासारखे वाटले होते. पण सुरुवातीसच. मग त्याचाही सराव झाला होता. आधी गावातले आयुष्य आळशी, नीरस, मागासलेले वाटले होते. पण शहरात जीवनाला जी एक धावती लय आली होती ती जेव्हा जराशी मंदावली तेव्हा त्या संथ जीवनातले स्थैर्य, मनःशांती, स्वास्थ्य यांची तिला कल्पना आली. घरात माणसे म्हणजे ती, तिचे यजमान, तिच्या सासूबाई आणि 2 लहान धीर. वाडा 100-125 वर्षांपूर्वीचा होता. त्यावेळी कुटुंब मोठे होते. सर्व खोल्या वापरात असत. आता तळमजलाच त्यांना जरुरीपेक्षा मोठा वाटत होता. वरच्या खोल्या सहसा उघडल्या जात नसत. वीज घेतली होती तीही तळमजल्यापुरतीच होती. केवळ ऐशोआरामापायी 300-400चा खर्च करणारे ते लोक नव्हते. जर तेथे कोणी कधी जातच नाही तर इतके दिवे, तारा आणि बटणे कशासाठी? आवार मातीने सारवलेले स्वच्छ असायचे. एका हाताला जाईजुईचा मांडव होता. आणखी पलीकडे प्राजक्त होता, सोनचाफा होता, बकुळी होती. त्या ऋतूत फुलांचा सुवास दरवळत असायचा. संध्याकाळच्या कलत्या उन्हात झाडांवर सोनेरी झिलई चढायची आणि निळसर आकाशावरची हिरवी सोनेरी वेलबुट्टी जीवावर मोहिनी घालायची. अशी शांतता, असे समाधान. बागेतल्या झोपाळ्यावर बसली असताना तिचे लक्ष नेहमी त्या एका बंद खिडकीकडे जात असे. कोपऱ्यातली ती खोली तिने आजवर कधीही उघडी पाहिली नव्हती. त्या खोलीतून बाग फारच रमणीय दिसेल असे तिला वाटत होते. आजवर 2-3दा तरी तिच्या मनात तो विचार आला होता. पण मग घरात आल्यावर कामाच्या गडबडीत ती तो विषय काढायचे विसरूनच गेली होती. पण आज तो मात्र ती विसरली नाही. घरात आल्या आल्या तिने सासूबाईंजवळ आपला विचार बोलून दाखवला. तिची एकही इच्छा त्यांनी आजवर डावलली नव्हती. पण यावेळेस मात्र त्या जरा घुटमळल्या आणि मग शेवटी म्हणाल्या, तुझ्या पतिराजांनाच विचार बाई. त्यांची परवानगी असली तर आम्ही कशाला नाही म्हणणार आहोत. आणि यजमान संध्याकाळी घरी येईपर्यंत तिने मनाच्या अधीरतेने म्हाताऱ्या रखमापाशी हा विषय काढलाही होता. कानांवर बोटे मोडीत रखमा चकचकत म्हणाली होती,
त्या खोलीत नका जाऊ वहिनी साहेब, ती खोली लय वंगाळ आहे. रखमा आज 50 वर्षे त्यांच्या घरी होती. तिच्या नजरेसमोर उलटणारी ही तिसरी पिढी होती. घरातल्या 1000 गोष्टी तिला माहीत होत्या. साऱ्या मनात साठवलेल्या होत्या आणि बोलताना ती घरातल्या कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसे. खोली वापरात का नाही याची कारणेही रखमाने तिला सांगितली. गेली 60-70 वर्षे ती खोली झपाटलेली होती. तिच्या सासूच्या सासूकडून रखमाला पहिली शोकांतिका समजली होती आणि त्यानंतरचा प्रकार तर रखमाच्या आठवणीतलाच होता. त्यावेळच्या मालकांचा थोरला, करता सवरता 25-30च्या आसपासचा मुलगा गावातल्या संगतीने बिघडला होता. बाई, बाटली, जुगार सर्व व्यसनांचा तो गुलाम झाला होता. वरच्या दिवाणखान्यात कलावंतीने नाचवायचेच काय ते त्याने बाकी ठेवले होते, पण बाकी सर्व केले होते. आणि 5-7-10 वर्षांनंतर केव्हा तरी अचानकपणे त्याचे डोळे उघडले. कुलस्त्रीवर केलेल्या अन्यायाची जीवाला टोचणी लागली. केल्या पापांची उपरती होऊन पश्चाताप दग्ध मनाने तो आपल्या धर्मपत्नीकडे परत आला. क्षमेची, दयेची याचना करीत आला. त्याची पत्नी घरची मोठी सून आपला अपमान, आपली शरम मनातल्या मनात सहन करीत दिवस कंठीत होती. देवपूजा, पुराणे वाचणे, मंत्र घेऊन जप करीत बसणे. कोणाकडे जाणे येणे नाही, खाण्यापिण्यावर आसक्ती नाही, कपड्या लत्त्यांची, दागदागिन्यांची अभिलाषा नाही, मोठेपणाचा गर्व नाही, अपमानाचा राग नाही, कामापुरती संसारात राहिलेली, पण काया वाचा मनाने संन्यस्त. निदान बाह्यातकरणी तरी पतीला पूर्ण विसरून गेलेली, सर्वांनी सती साध्वी म्हणून गौरवलेली. अशा या स्त्रीकडे तिचा पती परत आला होता. इतिहासातल्या आख्यायिका प्रसंगाचे ढोबळ संदिग्ध वर्णनच फक्त करतात, तेही विश्वासार्ह असेलच असे नाही. पुनर्कथन होत असताना निवेदक स्वतःच्या मनाचे किंवा श्रद्धांचे लेप मूळ कथेवर चढवतच असतो. एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे, घरचा मालकच असल्याने त्याला वाड्यात प्रवेश नाकारणे कोणालाच शक्य नव्हते. पण त्याच्या पत्नीच्या विश्वात मात्र त्याला प्रवेश मिळाला नाही. तिच्या आशा किंवा आनंद सर्व काही सुकून वठून गेले होते. कोमल भावनांचा कोवळा गाभा कोठे असलाच तर तो इतका खोलवर गेला होता की तिचा पती तेथपर्यंत पोचू शकला नाही. तिच्यापुरता तिचा पती तिला कायमचा अंतरला होता. ती रोज कुंकू लावित होती, ती कोण्या भूतकाळाची स्मृती स्मरून. ती वटसावित्रीचे पूजन करीत असली तरी तिची नजर पहिल्या तीरावरच्या पुढच्या जन्मावर होती. जणू खरा पती विरघळून त्याची केवळ एक मानसिक प्रतिमा तेवढी तिच्यापुरती उरली होती. कारण जेव्हा केव्हा हा हाडामांसाचा माणूस तिच्या समोर आला, तिचे पाय धरून तिची क्षमा मागायला लागला, आजवरच्या अपराधांची कबुली देऊ लागला, तेव्हा तिची नजर त्याच्यातून आरपार गेली. तो तिच्यासाठी अस्तित्वातच नव्हता. आणि कोणी सांगावे, तो घाईघाईने तिच्या वाटेतून दूर झाला नसता तर कदाचित त्याला लाथाडूनही ती पुढे गेली असती. कोणी सांगावे. इतिहास प्रसंगांच्या मागे कधीच जात नाही, कृतींची वर्णने करतो. त्यामागच्या प्रेरणा अंधारातच राहतात. पश्चाताप दग्ध मनाने परतलेल्या या एका काळच्या महापापी माणसाच्या मनात काय स्थित्यंतरे झाली ती त्याच्याखेरीज इतर कोणाला समजणार. विनम्र पश्चातापाचं रूपांतर सावकाश सावकाश पण खात्रीने अपराधीपणात, मग नवलात, मग दुःखात, मग शोकात, मग उद्वेगात, मग रागात आणि मग सरते शेवटी सर्व स्वाहाकारी, अतिरेकी, अविचारी, सुडास प्रवृत्त अशा संतापात कसे होत गेले हे कोणाच समजणार. ज्याच्यावर एकदा प्रेम केले त्याचाच द्वेष करायची पाळी कोणावरही येऊ नये. त्यासारखे भयानक काहीही नाही. साखरेची चव असलेले ते विष आहे, कारण प्रेम ही मानवी भावना आहे आणि द्वेष ही पशूंची भावना असते. दोन्हीचे मिश्रण जहरी असते. पण काहीही झाले तरी तिच्या खोलीत प्रवेश करायची त्याची हिंमत झाली नाही. दार कधीही लावले गेले नाही. तरीही
मात्र कधी कधी तिच्या दाराशी उभा राहून तिच्या हालचाली एक प्रकारच्या भुकेल्या नजरेने तो पाहत असे. आतल्या संतापाच्या अग्नीत हे इंधनच. आणि मग इतिहास या फसव्या पठारावरून दुःखांतिकेच्या खोल गर्तेत कोसळत जातो. कारण हा घरचा करता मुलगा मरण पावलेला आहे. अपघाताने, आजाराने, स्वतःच्याच हाताने, का काही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला म्हणून तिच्या हाताने, कोणासही माहीत नाही. आणि पती जिवंत असताना त्याला विसरणारी, त्याच्या विनवण्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष करणारी ही चमत्कारिक पतिव्रता त्याच्या निधनानंतर सती गेली. प्रत्यक्ष नाही, पण लौकिक अर्थाने सतीच. कारण त्या दिवसापासून तिचे अन्न पाणी वर्ज केले, ते अखेरच्या क्षणापर्यंत. तिच्या व्रतवैकल्यांचा, तिच्या जपातपाचा, तिच्या देवार्चनाचा हेतू स्वर्गप्राप्ती असेल तर तिची इच्छा खचितच पुरी झाली असेल. पण पतीची पुनर्भेट ही तिची इच्छा असेल तर ती कधीच पूर्ण होणार नाही. कारण तिच्या पतीचा आत्मा ही जड पृथ्वी सोडून कधी कुठे गेलाच नाही, निदान स्वर्गात तरी खास नाही. मग नरकात? ते नरकाच्या व्याख्येवर अवलंबून आहे. एक गोष्ट नक्की, या द्वेषाच्या, वासनांच्या, सुडाच्या भावना त्या आत्म्याभोवती जाड जाड साखळदंडासारख्या पडल्या होत्या. आणि जेथे त्याच्या भावनांची पराकोटी झाली, त्या जागेला त्या त्याला जखडून ठेवत होत्या. झपाटणारे एक भूत. हकीकतच इतकी नाट्यमय होती की ती सर्वांच्या मनात आणि ओठांवर वावरत असली तर त्यात नवल नव्हते. त्या कथेला एखादी दुसरी भयानक घातकी बाजू असू शकेल याची सुरुवातीस कोणालाच कल्पना नव्हती. ती खोली वंशपरंपरागत थोरल्या मुलाच्या वापरासाठी वापरली जात असे. आणि पुढच्या पिढीतली थोरली सून जेव्हा एका रात्री त्या खोलीतून किंचाळत बाहेर आली, तेव्हा सर्वांना धक्का बसला. ती फार दिवस जगली नाही, पण तिचे जे काही बोलणे चालले होते त्यामुळे सर्वांच्या मनात नकळत मागच्या पिढीतला तो भयानक प्रसंग उभा राहिला. कारण आपल्या सासऱ्यांच्या चित्राकडे बोट दाखवून ती किंचाळत होती, हाच हाच सैतान आला होता, वाचवा वाचवा मला या राक्षसापासून. तिला प्रत्यक्ष काय अनुभव आला होता हे कोणासही माहीत नव्हते. पण अशा संदिग्ध परिस्थितीतच अफवांना आणि दंतकथांना जन्म मिळतो. आणि प्रत्येक कथनाबरोबर त्यात भर पडत पडत शेवटी त्याला अक्राळ विक्राळ रूप येते. त्या खोलीबद्दल मनात शंका निर्माण झाली, निदान सुरुवातीस तरी. काही दिवस घरातले लोक ती खोली टाळू लागले, किंवा त्यातल्या त्यात ज्याचा कोणी पाठीराखा नसेल, ज्याला घरात काही स्थान नसेल, अशाच्या वाट्याला ती खोली यायला लागली. उदाहरणार्थ, पुढच्या पिढीतली एक विधवा सून. तिला जणू तहान भूक लागत नव्हती, थंडीवारा बाधत नव्हता, शरीराला कधी थकवा नव्हता. गुरासारखे दिवसभर काम, खायला 2 शिळे तुकडे आणि निवाऱ्याला ही जागा. गोठ्यातल्या जनावरांनाही यापेक्षा जास्त माणुसकीने वागवले जात होते. त्या खोलीतून ती किंचाळत बाहेर आली आणि तिने सरळ धावत जाऊन अंगणातल्या आडात जीव दिला. निराशेने आणि दुःखाने पिंजलेल्या तिच्या मनाला तिथे खरोखरच काही दिसले का? कल्पनेतलीच भूते समोर नाचायला लागली. तिचे ओठ तर कापायचे बंद झाले होते. आणि मग रखमा वर्तमान काळात आली होती. वहिनीसाहेब, तुमच्या सासूबाई आहेत ना, त्यांची थोरली जाऊच एकदा त्या खोलीत झोपली होती. वयस्कर बाई, मुलाबाळांचा संसार रांगेला लागलेला, जगावरची आसक्ती ओसरलेली, कोणाचे कधी वाईट चिंतले नाही, शक्य तेथे त्यांना जमली तेवढी मदतच केलेली. अशा मनावर अपराधाचा बोजा नव्हता, भवितव्याची भीती नव्हती. अशा या निसंग मनात अशी कोणती कळ नव्हती की तिच्या दाबाखाली मनात काही विकृती निर्माण व्हाव्यात. अशी ही प्रगल्भ, प्रौढ, प्रेमळ स्त्री सुद्धा त्या खोलीत रात्रभर राहू शकली नव्हती. मध्यरात्रीच ती सत्शील स्त्री बाहेर आली होती आणि देवघरात जाऊन देवासमोर बसली होती. अगदी पहाटेचा कोंबडा हरवला की भूते खेते आपल्या जागी, मग वड, पिंपळ, वठलेल्या झाडावर जिथे कुठे त्यांची जागा असेल तिथे जातात. हा तिचा विश्वास. तो मनात धरून
ओठांवर देवाचे नाव घेत ती परत त्या खोलीत गेली. पण पुन्हा केव्हाही नाही. पुन्हा केव्हाही नाही. आणि रखमाने अगदी आग्रह धरला, आणि ती रखमाच होती म्हणून. त्या एवढे बरीक म्हणाल्या, अगदी अगदी घाणेरडी होती ग जागा रखमा. जीव कसा उदास झाला. एखाद्या साथीत नाहीतर आगीत घरची एकूण एक माणसं गेली तर कसं वाटेल. तसंच जीव असा होरपळून निघाला की काय सांगू. आणि गार गार शरीर असं गारेगार पडलं की वाटे आता बर्फच होणार आहे. मनात असं दुःख, अशी निराशा, असा शोक दाटून आला की वाटलं ऊर फुटणारच आहे आता. माणूस कसा राहणार ग अशा जागेत. ही रखमाची हकीकत, पदरचेही थोडे तिखट मीठ लावून पाल्हाळाने सांगितलेली. तिला मनात वाटले, म्हातारे नोकर म्हणजे मालकाच्यावर ताण करतात. आधी अडाणी आणि त्यात अट्टाहासाची भर. तोंड तर असं करतील की ऐकणाऱ्याला नको होऊन जावं. तेव्हा चांगली गोष्ट म्हणजे तोंडावर हो हो करावं आणि मनात असेल तसं वागावं. यजमानांचा विरोध कशाचाच नव्हता. दीर एकूण लहान होते, त्यांना मते नव्हती. नाही म्हणायला राहिल्या सासूबाई. त्यांनी त्यांच्या परीने सांगून पाहिले. अगं, सारा वाडा ओस पडलाय की. वरचा सगळा मजला रिकामा पडलाय. त्यातला दिवाणखाना घे हवा तर. त्याच एका खोली वाचून तुझं काय नडलंय. मी म्हणते अगदी काही नसेलही तिथे. विषयाची परीक्षा कशाला पाहायची. आता अगदी नडलंय का तुझं त्या खोलीशिवाय. अर्थात त्याच त्या विधानाची त्या पुनरुक्ती करीत होत्या. त्यांच्या तोंडून काही असं निघत नव्हतं की ती खोली झपाटलेली आहे. आपल्याच घराण्यातल्या एका पूर्वजाचं भूत त्या खोलीत वावरत असतं. आणि आजवर अनेकांना त्याचा वाईट अनुभव आलेला आहे. त्यांची जीभ रेटत नव्हती, म्हणून त्यांची विधाने सुनबाई सहज खोडून काढू शकली. आणि मग जरासा मानाचाही प्रश्न आला. आणि या 20व्या शतकात एवढे कॉलेजचे शिक्षण घेतल्यावर असल्या खुळचट लोकभ्रमांवर विश्वास ठेवायचा. अशी सोन्यासारखी सुंदर खोली बंद करून ठेवायची. ही भीतीची साखळी कुठेतरी तोडलीच पाहिजे. तिच्या मनासारखी तिने खोली सजवली होती. खिडक्यांना झुळझुळीत पडदे होते. 2 खिडक्यांमधल्या उंच मेजावर बागेतल्या टवटवीत फुलांनी भरलेले पुष्पपात्र होते. भिंतीपाशी एक उत्तम कोरीव कामाचे नितळ बिलोरी आरसा असलेले शिसवीचे कपाट होते. पलंग जुना होता, पण त्यावरची चादर नवी आकर्षक डिझाईनची होती. खोलीत भरपूर प्रकाश होता. खेळती सुगंधी हवा होती. सर्व सुखसोयी होत्या. तिचे यजमान खोली पाहून खुश झाले. सासूबाईंनी मात्र दारापासूनच खोली न्याहाळून पाहिली आणि काही न बोलता त्या मागे वळल्या. संध्याकाळी यजमानांची वाट पाहत ती त्या खोलीच्या खिडकीपाशी बसे. तेव्हा तिचे मन विलक्षण प्रसन्न होई. खोलीतून बाग तिच्या कल्पनेपेक्षाही अधिक आकर्षक, मनमोहक दिसत होती. केवळ काही जुन्या पुराण्या समजुती, अडाणी लोकांचे भ्रम यावर विश्वास ठेवून ती गप्प बसली असती, तर या केवढ्या मोठ्या सुखाला विनाकारण मुकली असती. यजमानांना काही कामानिमित्त परगावी जावं लागलं होतं. महिन्यातून एखादी तरी वेळ अशी यायचीच. त्या 1-2 रात्री तिला थोड्या जड जात असत, पण फार नाही. त्यांच्या परतीची अपेक्षा करता करता रात्र उलटून जाई. अशीच ही एक वेळ होती. घरातले सर्व काम उरकून 10-10:15च्या सुमारास ती तिच्या खोलीत आली होती. दिवस उन्हाळ्याचे होते. रात्र चांदणी होती. मधूनच एखादी झुळूक बागेतला सुगंध घेऊन खोलीत येत होती. त्या वाऱ्यावर तिला पाहता पाहता झोप लागली. ती जागी झाली होती. कशाने तिला माहीत नव्हते, पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे. कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या. तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण. पण आता सर्वत्र एक निश्चलता होती. मोठी विलक्षण निश्चलता होती. वारा अजिबात पडला नव्हता. झाडांचे एक पानही हलत नव्हते.
ती सळसळत नव्हती. रातकिडांची किरकिर नव्हती. काहीही नव्हते. विलक्षण शांतता. हालचाल नाही. उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा घरात देखावा नाहीच, हे एक चित्र आहे. आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल. सर्व शरीर गारठून बधीर झाल्यासारखे वाटत होते. तिने हात उचलला. तो गालावर, कपाळावर, मानेपाशी धरला. पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते. जणू उष्णता, ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या. कधीही शरीराला ऊबच मिळाली नव्हती. आणि या गारठवणाऱ्या भीतीतून मनाला तो स्पर्श झाला. उदासवाणी घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या. आणि आता तिच्या आसपास तो तीव्र, तिखट दुष्टतेचा अर्क एखाद्या धोक्यासारखा पसरला होता. तिला जाणवले की खोलीत काहीतरी आले आहे. काहीतरी दुष्ट, विकृत, पापी, सडके, कुचके, शापित, अस्पर्श. त्या अतीव दुष्टतेच्या गाभ्यात एक अघोरी चेतना होती. त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला. मी आलो आहे. आणि मग तिला तो दिसला. वय 30च्या आसपास, वर्णाने गोरापान, शरीराने किरकोळ, मध्यम उंचीचा, डोकीचा गोटा केलेला, त्यामागे घेरा व त्यावर शेंडी, कपाळावर भस्म आणि गंध, गळ्यात पांढरे शुभ्र जानवे, गुडघ्यापर्यंत आलेले धोतर, अनवाणी पाय. मग सावकाश सावकाश तिची नजर त्याच्याकडे गेली. विशाल कपाळ, धारदार नाक, ढिली आणि कमकुवत हनुवटी. आणि डोळे, देवा, ते डोळे काळे भोर, मोठे मोठे, गोऱ्या चेहऱ्यात काळ्या स्फटिकासारखे चमकणारे. त्या चेहऱ्याकडे पाहता पाहता त्यातली क्रूरता, त्यातला पाशवीपणा, त्यातली दुष्टता गळून गेली. त्या चेहऱ्यावर राहिली केवळ अनिवार्य याचना, दुःख, पश्चाताप, शोक, वियोग आणि याचना. मूक याचना, करुणेने जीवाचे पाणी पाणी करणारी याचना. बिछाण्यापासून 1 फुटाच्या अंतरावर तो उभा होता. तिच्याकडे त्याच्या त्या खिन्न नजरेने पाहत होता. कोणतीही हालचाल न करता तो पुन्हा हलकेच म्हणाला, तुला भीती वाटत नाही? भीती? भीतीने तिचा प्राण जायची वेळ आली होती. सर्व शरीर ताठ करून ती रोखल्या श्वासाने त्याच्याकडे पाहत होती. किंचाळावे, मदतीसाठी ओरडावे, त्यालाही किंचाळून सांगावे, चालते व्हा, चालते व्हा. तिला वाटत होते, पण तोंडून आवाज येत होते ते अर्धवट होते, निरर्थक होते, अगदी पुटपुटल्यासारखे येत होते. जा जा, जवळ येऊ नका, जवळ नको. त्याच्या मागे निळसर रातदिवा होता. आणि आता काळजाला हिसका बसून तिला दिसले की तिला दिवा त्याच्या मधून दिसत होता. तुम्ही आहात तरी कोण? काय आहात? माणूस तर नक्की नाही. मी एकेकाळी माणूस होतो, तो खिन्नपणे म्हणाला. पण आता नाही, आता नाही. ती रडवेल्या आवाजात म्हणत होती. तुम्ही मेला आहात, तुम्ही भूत आहात. जा जा, येथून जा, जिथे कुठे तुमची वस्ती असेल तिकडे जा, माझ्या समोरून जा. माझी वस्ती नरकात आहे, तो त्याच रिकाम्या आवाजात म्हणाला. नरकात? त्याच्या मृदू आणि खिन्न आवाजाने तिचे धैर्य जरा जरा परत येत होते. त्याची अवस्था खरोखरच दयनीय होती. म्हणून तरी ती इतके बोलू शकली. मग जा की नरकात, तीच तुमची जागा असली तर. मी इथेच असतो, हाच माझा नरक आहे, तो म्हणाला.
इथे, या खोलीत? तिच्या नवलाला पारावर उरला नव्हता. होय, एकेकाळी याच खोलीत माझा स्वर्ग होता. त्याचा मी नरक बनवला, माझ्यासाठी आणि दुसऱ्या एकीसाठी. तिला त्याचा स्वर्ग करता आला असता. तिला सर्व पापांची निष्कृती करता आली असती. इथे, इथे या खोलीत. इथेच ती होती. तिने झाले गेले सर्व विसरून, मला क्षमा करून, आपल्या दोन्ही हातांच्या मिठीत मला घेतले असते तर नरकाचा परत स्वर्ग झाला असता. पण तिने त्याला नकार दिला. तिच्या आयुष्याचाही मी नरकवास केला होता आणि आता तिची इच्छा नव्हती किंवा तिला शक्य नव्हते आणि मला परतीचा दुसरा मार्ग नव्हता. त्याचा आवाज दुःख आणि याचना यांनी काठोकाठ भरला होता. अजूनही मला परतीचा दुसरा मार्ग नाही. मी स्त्री जातीचा अपराध केला आहे. एखादी स्त्रीच मला या नरकापासून सोडवू शकेल. एखाद्या स्त्रीनेच माझ्या पातकाची मला क्षमा करून मला प्रेमाने जवळ घेतले तर माझी या नरकापासून सुटका होईल. असा खरा प्रकार आहे तर तिला वाटले. पाप तर नाहीच, त्याची तर कितीतरी वर्षांपूर्वी पश्चाताप दग्ध अंतःकरणात राख झाली होती. क्रौर्यही नव्हते. क्रौर्य असेलच तर ते या परत झालेल्या पापाला जेव्हा कठोर मनाने क्षमा नाकारली गेली तेव्हाच होते. मग भीती तरी कशाची उरली? हा तर एक अभागी जीव होता. ज्या जागी त्याच्या निराशेचा आणि शोकाचा अतिरेक झाला होता त्याच जागी पापाच्या परिमार्जनासाठी तो अनंत कालपर्यंत कोंडला गेला होता. त्याला भयानकता कोठे होती? ती बोलली तेव्हा हलक्या आवाजात चाचरत म्हणाली, पण पण मी तुमच्यासाठी काय करू शकणार आहे? पण प्रश्न तोंडून निघत असतानाच तिला त्याचे उत्तर समजले होते. माझे सर्व अपराध माहीत करून घेऊनही एखाद्या स्त्रीच्या हृदयात माझ्याबद्दल करुणा उत्पन्न झाली. तिने जर आपल्या प्रेमाचा वर्षाव माझ्यावर केला तरच माझ्या पापातून मला सुटका आहे. हे पूर्वी एकदा माझी प्रिय पत्नी करू शकली असती, पण ती आता नाही. पण तुम्ही माझा काय गुन्हा केलाय? तुझा? सर्व स्त्री जातीचीच मी अक्षम्य विटंबना केली आहे. तो आता सावकाश जवळ येत होता आणि तरीही तिला भीती वाटत नव्हती. तिला भीती वाटत नाही हे पाहून तो आणखी जवळ आला. पलंगा शेजारी खाली गुडघ्यावर बसला आणि हात पलंगावर पण तिला न स्पर्शता ठेवले आणि आता प्रथमच त्याच्या चर्येवर एक खिन्न कडवटसर हास्य आले. अगदी जुन्या परीकथेसारखेच आहे नाही? बर्फाच्या पर्वतात राजकुमार, त्याच्यावर खरे प्रेम करणाऱ्या राजकन्येने त्याच्यासाठी एक अश्रू ढाळला तरी त्या राजकुमाराचा बर्फाचा पर्वत तुरुंग वितळून जाणार. हो, लहानपणी अशा गोष्टी वाचल्या खऱ्या, पण परीकथांमध्ये सुद्धा अगदी आत खोलवर सत्याचा एक लहानसा तरी अंश असतोच. परीकथा मानवजातीच्या इतिहासात फार फार पूर्वीच्या काळापर्यंत पोहोचतात. त्या काळी मानव निसर्गातल्या रौद्र शक्तीच्या अगदी निकट होता. त्यांना तो देवता म्हणत असे. त्यांचे रागलोभ त्यांच्या नित्य परिचयाचे होते. त्या काळातल्या इतिहासाची पुराणे झाली, त्यांच्या लोककथा झाल्या, त्यांच्या परीकथा झाल्या. त्याने आपला गोरापान हात पुढे केला. कोणी सांगावे, तूच माझी राजकन्या असशील? ठेव, तुझा कोमल हात माझ्या हातावर ठेव. माझी करुण कहाणी ऐकल्यावर कोणी सांगावे, तुझा एक अश्रू या पापी हातावर पडेल. कदाचित त्या एका पवित्र अश्रूतही माझे पापांचे पर्वत विरघळून टाकण्याची शक्ती असेल. त्याचा आवाज थांबला. तो एक क्षण तिच्या मनात खूप ताणला गेला. रखमाने सांगितलेल्या गोष्टी ती आठवत होती. त्या दोघीजणी, त्यांनी त्याला नकार दिला होता. ती नवविवाहित सून, स्वतःच्या संसार स्वप्नात रमलेली, लहानशा मदतीसाठी त्याचा जीव किती तळमळत होता हे न जाणणारी आणि कदर न करणारी. किंवा ती विधवा, स्वतःच्याच दुःखात इतकी बुडून गेलेली की तिच्या मनात इतरांना जागाच नव्हती.
मृत्यूच्या गर्तेतून मदतीसाठी त्याची आकांताची हाक येत होती आणि मदत करायला एकच पाऊल पुढे टाकायला हवे होते. भीतीची काळी गर्ता ओलांडून एकच पाऊल टाकायला हवे होते. पण त्यांचा धीर ऐनवेळी गेला होता किंवा त्यांना कशाचा अर्थच समजला नव्हता आणि त्या दोघी भीतीच्या गर्तेत कोसळल्या होत्या. एवढ्या लहानच्या कृतीने जर तिला हा नरकात खितपत पडलेला आत्मा मुक्त करता येत असला तर ती त्याला खासच नकार देणार नव्हती. नाहीतर नंतरचा आयुष्यातला क्षण आणि क्षण तिच्या मनाला ती आठवण जाळीत राहील. एक क्षणभरही जीवाला चैन पडणार नाही. मृत्यूच्या प्रदेशातून आलेल्या त्या हातावर तिचा जिवंत हात ठेवायचा. बस एवढेच. तिने आपला हात सावकाश पुढे केला. गोरापान मृदू हात, सौभाग्य कंकणांनी सजलेला हात, पण त्याच्या बर्फासारख्या थंडगार बोटांचा स्पर्श होताच तिचे सर्व शरीर थरथर कापू लागले. कितीही प्रयत्न केला तरी तो कंप लपत नव्हता. हातातील कंकणे किणकिणत होती. कशाची क्षमा करू ते सांगा. सर्व स्त्री जातीच्या वतीने खरोखरीच तुम्हाला क्षमा करायचा मला हक्क असला तर मी खरोखरीच तुमच्या सर्व पापांची क्षमा करायचा प्रयत्न करीन. सांगा मला. आपण ऐकतोय अघोरी कावा. तिने त्याला त्याची गोष्ट सांगायला सांगितलं खरं, पण त्याने खरंच तिला ती गोष्ट सांगितली का? सांगितली असेल तर ती गोष्ट काय होती? त्याची त्याच्या या भूतकाळातून मुक्तता झाली का? आणि झाली तर ती कशी झाली? हे जर तुम्हाला ऐकायचं असेल, जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला पुढच्या भागाची वाट पाहावी लागेल. हा होता आपला पहिला भाग, अघोरी कावा या कथेचा. भेटूयात लवकरच पुढच्या भागात. धन्यवाद.